व पालक मित्रांनो, छत्रपती एज्युकेटर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका महत्त्वाच्या कोर्स बद्दल माहिती घेणार आहोत. तो म्हणजे BVSC अँड AH. BVSC म्हणजे बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबेंड्री. हा नेमका कोर्स कशाचा आहे आणि काय आहे याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. हा प्रोफेशनल डिग्री कोर्स आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हा कोर्स बऱ्याच जणांना म्हणजे जे खेडेगावातले विद्यार्थी किंवा पालक आहेत त्यांना बऱ्याच जणांना हा कोर्स माहिती नसतो. आणि मेन प्रॉब्लेम काय झाली आहे, सध्याच्या कंडिशन मध्ये ट्रेंड काय चालू झालाय की नाही यार, मला नीट घ्यायची, नीट करायची, नंतर MBBS करायचं, BMS करायचं, BHMS करायचं. पण या कोर्सकडे खूप जणांचं मी आतापर्यंत ऑब्झर्व केले की या कोर्सकडे खूप जणांचं लक्षच नसतं की BVSC म्हणजे काय. प्रत्येकांना वाटतं काय BVSC म्हणजे काय यार, नुसतं एक डॉक्टर आहे, त्याने प्रॅक्टिस केलेली आहे, त्याला फिरावं लागतं प्रत्येकडे आणि पेशंटला बघत येतात. म्हणजे खेडेगावातल्या विद्यार्थ्यांची मेंटॅलिटी सगळीकडे अशीच झालेली आहे, म्हणून त्याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती घेतच नाहीये. आता जे तुमच्या इकडे येतात का खेडेगावामध्ये ते LHS राहतात. ते म्हणजे BVSC च्या डिग्री कल्चर, LHS एक डिप्लोमा आहे, त्याच्या थ्रू येणारे जे राहतात ते तुम्हाला LHS राहतात. प्रत्येक जणाला या डिग्री बद्दल खरंच खूप जणांना माहित नाहीये, मग त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा खूप लॉस होतो. खास करून ज्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट कॉलेज भेटते किंवा BMS, या दोन पेक्षा प्रायव्हेट MBBS कॉलेज किंवा BMS पेक्षा मला तर हा कोर्स म्हणजे खूप छान आहे. याच्याबद्दल आपण माहिती घेऊया थोडक्यात आणि नंतर आपण बोलूया याच्याबद्दल डिटेलमध्ये अजून काय आहे ते. बघा, हा कोर्स आपल्या महाराष्ट्रामध्ये याची युनिव्हर्सिटी आहे या कोर्सची. आपल्या नागपूरमध्ये युनिव्हर्सिटी आहे. नागपूरमध्ये याची युनिव्हर्सिटी आहे आणि या कोर्सचं जे ड्युरेशन आहे का 5 वर्षाचं आहे. 4 वर्षाची कोर्स आहे आणि 1 वर्षाची इंटर्नशिप, असं मिळून टोटल 5 वर्षाचा हा कोर्स आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या 6 कॉलेज आहेत. त्याच्यामध्ये नागपूर वेटरनरी कॉलेज, सेमिनरी हिल्स ऑफ नागपूर, बॉम्बे वेटरनरी कॉलेज गोरगाव मुंबई सेंट्रल मुंबई, आणि KNP कॉलेज ऑफ वेटरनरी सायन्स शिरवल डिस्ट्रिक्ट सातारा, नंतर कॉलेज ऑफ वेटरनरी अँड ॲनिमल सायन्स परभणी, कॉलेज ऑफ वेटरनरी अँड ॲनिमल सायन्स उदगीर, कॉलेज ऑफ वेटरनरी अँड ॲनिमल सायन्स ऑफ अकोल्याचं कॉलेज हे गेल्या वर्षीच ऍड झाले नवीन. तर अकोल्याचं कॉलेज गेल्या वर्षीच ऍड झाले बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या याच्यामध्ये. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सुरुवातीला 5च कॉलेज होते आपल्या महाराष्ट्रामध्ये, म्हणजे नागपूरचं एक, मुंबईचं एक, सातारा एक, परभणी एक आणि उदगीर एक, असे 5 होते. गेल्या वर्षी अकोला हे शेवटच्या शेवटी ऍड झालेलं आहे. गेल्या वर्षी तर ओनली एलिजिबल कॅन्डिडेटलाच याच्यामध्ये ऍडमिशन भेटलं होतं आणि खूप जणांचं लक्ष नव्हतं. तर हे झालं या कोर्स बद्दल थोडक्यात इन जनरल माहिती. आपण भरपूर माहिती घेणार आहोत इथून पुढे. आपण याची टेस्ट सिरीज सुरू करणार आहोत, याच्याबद्दल या कोर्स बद्दल भरपूर माहिती घेणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, ह्या कोर्स बद्दल खरंच सांगतो तुमच्या, आणि या कोर्सचे बेनिफिट बघा. जॉब ऑपॉर्च्युनिटी जर बघायला गेलं तर या कोर्समध्ये चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही जॉईन होऊ शकता LDO काय आहे, लाईफ स्टॉक डिपार्टमेंट ऑफिसर. ही एक MPSC थ्रू भरली जाणारी परीक्षा. म्हणजे काय होतं, तुमची डिग्री झाल्यानंतर जागा निघतातून तुमची MPSC थ्रू सिलेक्शन होत असतं. LDO मध्ये ही क्लास 1 ची पोस्ट आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये कसं तुम्हाला एक हेड ऑफिस दिलं जातं, त्याच्या अंदर 10 गावं राहतात. त्या 10 गावाचा तुम्हाला कारभार बघायचा राहतो सगळं, म्हणजे लाईफ स्टॉक आणि असं. याबद्दल प्रायव्हेट सेटअप करू शकता तुम्ही, तुमचं स्वतःचं हॉस्पिटल करू शकता. आता तुम्ही बघूनच शकता, प्रत्येकांना ते कुत्रा मांजर पाळण्याची सवय झाली, तुमचं प्रायव्हेट सेटअप पण चांगलं चालू शकते. यू कॅन डू PG, याच्यामध्ये पण तुम्ही PG करू शकता. PG केल्यानंतर तुम्हाला चांगलीच ऑपॉर्च्युनिटी भेटून जाईल. इतर राज्यामध्ये पण PG जर तुम्ही राजस्थानमध्ये किंवा राजस्थान किंवा गुजरातमध्ये गेले तर तुम्हाला खूपच चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे तिकडे. तिकडे तर खूप या फील्डमध्ये चांगलं जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे. नंतर जॉईन एज कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून जॉईन होऊ शकता तुम्ही, किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये तर खूपच छान ऑपॉर्च्युनिटी आहे. जसं की तुम्ही कंपनीमध्ये गेले, पोल्ट्री फार्म कंपनी घ्या किंवा इग्स पोल्ट्री कंपनी. सध्या बघा तुम्ही याच्यामध्ये खूप ऑपॉर्च्युनिटी आहे. सध्या पोल्ट्री फार्म किंवा इग्स जे आहे त्यांचं म्हणजे पोल्ट्री फार्म किंवा ते एग्सच्या कंपनी, त्याचं खूप खूप सध्या प्रोडक्शन चालू आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्या कंपनीमध्ये चांगलेच पेमेंट वगैरे भेटून जाईल. तर त्याच्यामध्ये कमी कमी मला 50K च्या वरून तर फिक्स तुम्हाला पेमेंट भेटून जाईल. लो कॉम्पिटिशन, सगळ्यात महत्वाचं म्हणजे या फील्डमध्ये खूप कमी कॉम्पिटिशन, म्हणजे लिमिटेडच आहे. 6 कॉलेज म्हणजे विद्यार्थी, 6 कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्येच कॉम्पिटिशन राहणार आहे. इकडे तिकडे सगळीकडे येणार नाहीये. तुम्हाला 6च कॉलेजमध्ये, म्हणजे तुम्ही बघू शकता ना, 6 कॉलेज म्हणजे किती कमी कॉम्पिटिशन आहे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये. आणि 100% सिक्युअर जॉब आहे. तुम्ही जर हा कोर्स केला तर तुम्हाला 100% जॉब ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते. आणि लिमिटेड एज्युकेशन. आता बघा, MBBS केल्यानंतर तुम्हाला PG करावं लागणार. PGचे तुम्हाला 3 वर्ष द्यावं लागणार. PGच्या नंतर PGचा 1 वर्षाचा बॉन्ड राहतात, UGचा 1 वर्षाचा बॉन्ड जाणार. म्हणजे तुमचं MBBS 5 वर्षाचं
पीजीचं प्रिपरेशन समजा एक ड्रॉप घेतलं 6 असे मिळून जर करायला लागलं तर तुम्हाला 9 ते 10 ते 11 वर्षामध्ये लागतात. पण याच्यामध्ये तुम्ही जर खरंच सांगतो तुम्हाला तुमची डिग्री जरी तुम्ही प्रामाणिकपणे केली आणि 1 वर्ष जर तुम्ही प्रिपरेशनला जर चांगलं दिलं तर तुमचं सिलेक्शन झालं तर तुमचं खरंच ना लाईफ सेट आहे. लिमिटेड एज्युकेशन असल्यासारखा हा एक कोर्स आहे. आता खरंच सांगतो विद्यार्थी मित्रांनो, या कोर्स बद्दल खूप कमी जणांना माहिती आहे आणि खूप कमी जण याच्यात उत्सुकता राहतात. सगळ्यांना काय वाटतं यार झालं आता माझी नीट झाली, मला थोडा कमी स्कोर आला, मी BMS घेईल किंवा BMS MBBS प्रायव्हेट करेल. पण मला असं ज्या विद्यार्थ्यांचं खरंच सांगतो, ज्या विद्यार्थ्यांची खरंच वास्तूक म्हणजे घरची परिस्थिती व्यवस्थित नाही ना, त्या विद्यार्थ्यांनी खरंच घरच्यांचा विचार किंवा स्वतःचा MBBS प्रायव्हेट घेण्याच्या आधी ज्यांच्या घरची परिस्थिती खरंच नाजूक आहे, नाजूक आहे त्यांना म्हणजे खास करून ओपन किंवा EWS चे कॅन्डिडेट म्हणतो किंवा SCBC वगैरे यांना पण असं काही लय फी मास नाही. हा 50% फीस तर भरावंच लागते. SCBC OBC SCBC आणि बाकीच्या जे कॅटेगरी आहेत त्यांना 50% फीस भरावंच लागते. ST ST ची वेगळी गोष्ट आहे म्हणा, पण MBBS आणि प्रायव्हेट मध्ये जे करत आहेत का त्यांना मी त्यांच्यासाठीच म्हणून खास म्हणून सांगतो की खरं तुमच्या जर घरची जर व्यवस्थित परिस्थिती जर नसली तर खरंच तुमच्यासाठी सांगतो हा जॉब ऑपॉर्च्युनिटी खूप चांगला आहे. वेटरनरी मध्ये तुमचं आयुष्य खरंच सेट होईल यामध्ये. कारण कसं माहिती आहे का, घरची जर परिस्थिती नसली, तुम्ही लोन काढून जर MBBS करत असले त्याच्यानंतर तुम्हाला 4-5 वर्ष ते लोन फिटवण्यामध्ये जाणार. तोपर्यंत जर तुम्ही हे जर चांगलं केलं, 4-5 वर्षात जरी तुम्ही डिग्री चांगली केली आणि 1 वर्ष जर तुम्ही चांगलं प्रिपरेशन करून जर LDO ची परीक्षा दिली किंवा प्रोफेसर म्हणून जरी कॉलेजवर जॉईन झाले तरी तुम्हाला खूप चांगली पेमेंट वगैरे भेटणार आणि डॉक्टर म्हणून पण तुमच्या समोर लागतं. खूप छान डिग्री आहे. क्लास 1 ची पोस्ट आहे, म्हणजे LDO ही क्लास 1 ची पोस्ट आहे, त्याच्यामध्ये पण तुम्हाला जॉईनिंग भेटेल. याच्यामध्ये भरपूर काही फील्ड आहेत. तर एवढंच म्हणायचं की भाई प्रायव्हेट जर तुम्हाला भेटत असेल, घरची जर परिस्थिती नसली तर तुम्ही हे ऑप्शन खरंच एक ठेवू शकता. खूप छान ऑप्शन आहे, माझं एवढंच म्हणणं आहे. आणि BMS आणि बघा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो एक विचार करा, दरवर्षी 9,070 विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये 9,070 विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये MBBS होऊन बाहेर पडणार आहेत. तर तुम्ही काल्पनिकता विचार करू शकता पुढील 4-5 वर्षानंतर MBBS मध्ये किती कॉम्पिटिशन असणार आहे हे तुम्ही विचार करू शकता. आणि खरं सांगतो MBBS ला इथून पुढे PG शिवाय कोणी सध्या तरी विचारणार नाही. मला तर असं वाटत नाही की इथून पुढच्या फील्डमध्ये PG खूप महत्वाची राहणार आहे. तर तेच मी तुम्हाला सांगत आहे की याच्यामध्ये खरंच खूप सेक्युअर जॉब आहे. जर तुम्हाला खरंच ॲनिमल बद्दल जर थोडं जरी प्रेम असलं किंवा जर आवडत असले तर तुम्ही या फील्डमध्ये नक्की सहभागी व्हा. माझं एवढंच म्हणणं आहे, बाकी तुमची इच्छा. माझं फक्त कळवण्याचं काम आहे की तुम्हाला माहिती देणं. बाकी तुमची इच्छा आहे की तुम्हाला घ्यायचंय नाही घ्यायचंय. फक्त परिस्थितीनुसार विचार करून घ्या ऍडमिशन. मी एवढंच म्हणेल शेवटी. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला या कोर्स बद्दल आणखी काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि जर तुम्हाला याबद्दल काही जरी माहिती घ्यायची असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. तुम्हाला आमच्या ग्रुपमध्ये जॉईन करून देईल. तुम्हाला तिथून पुढची माहिती भेटली जाईल. आणि जर काही जरी डाऊट असला तुम्ही कमेंट करू शकता. धन्यवाद. इथून पुढच्या येणाऱ्या सिरीजमध्ये आपण या कोर्सबद्दल डिटेलमध्ये माहीत करून घेऊया. कट ऑफ किती आहे, क्रायटेरिया काय ॲडमिशनचा, कॉलेजच्या सीट्स किती आहेत महाराष्ट्रामध्ये, या सर्व गोष्टी आपण माहीत करून घेणार आहोत. तर आमच्याशी जुळून राहा.